तुमच्याकडे सुद्धा नागपंचमीला असे खुसखुशीत दिंड बनवले जातात का? तर इथे बघा आज मी हे दिंडच बनवलेले आहेत। तर इथे गव्हाचं पीठ घेतलंय, त्यामध्ये 2 चमचे एवढे डाळीचं पीठ टाकले, अगदी चिमूटभर एवढा मी सोडा टाकलाय, त्याने आपले दिंड एकदम खुसखुशीत होतात आणि बिलकुलही वातड आणि चिवट लागत नाहीत, अगदी थंड झाले तरी सुद्धा। तर यामध्ये मी कडकडीत 1 पळीभर तेल टाकून घेतलंय आणि ते तेल मोहन सगळं साहित्य यामध्ये व्यवस्थित मिक्स केलंय आणि हे दिंड मला नैवेद्याला ठेवायचे। आणि आमच्याकडे नैवेद्याला कुठलीही कणिक भिजवायची असेल तर त्यामध्ये मीठ टाकत नाहीत, तुमच्याकडे टाकत असतील तर चवीपुरतं थोडंसं मीठ यामध्ये टाका। आणि अशी घट्ट कणिक इथे मी भिजवून घेतलेली आहे थोडं थोडं पाणी टाकून आणि एक 5 मिनिटं रेस्ट केल्यानंतर यातला छोटासा गोळा मी तोडून घेतलेला आहे। आणि त्यानंतर इथे बघा मी पुरण सुद्धा आधी शिजवून ठेवलं आहे आणि याचा लॉंग व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे। पुरण कशा पद्धतीने शिजवलं आहे, पुरणामध्ये गूळ घातला की साखर घातली, हे सगळं लॉंग व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये सांगितलं आहे। तर इथे बघा ह्या पोळीची म्हणजे या कणकीची आपण छोटीशी पोळी लाटून घेणार आहोत आणि या पोळीमध्ये ना मग दिंड आपण पुरणाचे करणार आहोत। तर आपण यामध्ये पुरण भरून घेणार आहे। जर तुम्हाला पुरण घालणं शक्य झालं नाही तर तुम्ही गुळाचे सुद्धा बनवून नैवेद्य दाखवू शकतात। तर इथे बघा पुरण असं छान चौकोनी आकारामध्ये सेट करून घेतलंय आणि यामध्ये मी टाकून घेतलंय, दोन्हीकडनं फोल्ड करून घेतलेलं आहे। आणि त्यानंतर ह्या बाजूच्या दोन्ही बाजू पण अशा आपल्याला दुमडून घ्यायचे आहेत या साईडला। तर अशा पद्धतीने याचं छान असं पॉकेट करायचं आहे, म्हणजेच हे छान पुरणाचं दिंड असं तयार होतं, जे की नागोबाला खूप आवडतं। तर अशा पद्धतीने प्रेस केल्यावर पुरण चांगलं कोपऱ्यापर्यंत स्प्रेड होतं। तर इथे मी अशा पद्धतीने तेवढ्या कणकेमध्ये 6 दिंड तयार करून घेतलेत आणि याला तुपाने ग्रीस करून घेतलेलं आहे। आणि हे सर्व तयारी करत असताना स्टीमरमध्ये पाणी सुद्धा उकळत ठेवलेलं आहे आणि असे दिंड तयार करून झाल्यानंतर स्टीमरमध्ये मी ही प्लेट ठेवून घेणार आहे। तर हे दिंड एकदम मस्त लागतात, गरमागरम तुम्ही तूप टाकून खाल्ले ना तर एकदम चवदार चविष्ट असे लागतात। तर इथे हे दिंड आपण एक 10 ते 15 मिनिटासाठी चांगले वाफ देऊन घेणार आहोत याला। तर इथे मी छान याला स्टीमरमध्ये स्टीम करून घेतलंय, वाफ देऊन घेतलंय आणि आपले हे दिंड तयार आहेत। तर गरमागरम दिंडांवरती तूप सर्व करून घेतलेलं आहे आणि मस्त इथे मी नागोबाला नैवेद्य दाखवणार आहे। तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लॉंग व्हिडिओ जाऊन बघा। आणि खरं सांगते हे गरम आहेत म्हणून मी तुम्हाला तोडून दाखवणार नाही आणि मला नैवेद्यावर पण ठेवायचे, पण दिंड एकदम खुसखुशीत असे झालेले आहेत। तर नक्की ट्राय करून बघा। थँक्यू।